नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शालेय पोषण आहार समिती प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे. माहे फेब्रुवारी 2026 करता सभा क्रमांक 9 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या चॅनलचे व्हिडिओ लाईक करायचे आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या शालेय पोषण आहार समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी ज्या दिवशी आपण ही सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. यांच्या अध्यक्ष जे आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. शालेय पोषण आहार समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 9वी सभा आणि पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. अन्नाची चव व गुणवत्ता तपासणी. फार महत्त्वाचा असा हा MDM समितीमधला विषय आहे. या ठिकाणी शालेय पोषण आहार समितीच्या बैठकीत अन्नाची चव व गुणवत्ता तपासणीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. दररोज दिल्या जाणाऱ्या आहाराची चव, वास व स्वरूप तपासणीची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली. आहार शिजवताना वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता तपासण्यात आली. ताजे व स्वच्छ साहित्य वापरण्यावर विशेष भर देण्यात आला. आहार शिजवण्याची पद्धत स्वच्छ व सुरक्षित असल्याची खात्री करण्यात आली. मीठ, तेल व मसाल्याचे प्रमाण योग्य असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. आहारात पौष्टिकता व विविधता राबवण्याबाबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांकडून आहाराबाबत अभिप्राय घेण्याचे ठरले. अन्नाची चव सुधारण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. अन्न वितरणापूर्वी चव व गुणवत्ता तपासणी अनिवार्य करण्याचा निर्णय झाला. शिजवलेले आहार योग्य तापमानात ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. उरलेला आहार सुरक्षित पद्धतीने हाताळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीची नोंद रजिस्टरमध्ये ठेवण्यावर भर देण्यात आला. पोषण आहार स्वच्छता व गुणवत्ता मानकांचे पालन होत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले. सभेच्या शेवटी विद्यार्थ्यांना चविष्ट व गुणवत्तापूर्ण आहार देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, शालेय किचन गार्डनमधील भाजीपाला वापर. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. शालेय पोषण आहार समितीच्या बैठकीत शालेय किचन गार्डनमधील भाजीपाल्याचा वापराचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शाळेच्या किचन गार्डनमध्ये पिकवण्यात येणाऱ्या भाजीपाल्याची यादी सादर करण्यात आली. ताजी व रासायनिक मुक्त भाजी आहारात वापरण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. किचन गार्डनमधील भाजीपाला पोषण आहारात नियमित वापरण्याचा निर्णय झाला. भाजी काढणे, स्वच्छता व साठवण योग्य पद्धतीने करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. भाजी वापरामुळे आहाराची पौष्टिकता व चव वाढत असल्याचे नमूद झाले. विद्यार्थ्यांना किचन गार्डन उपक्रमात सहभागी करून घेण्याबाबत चर्चा झाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेती व पर्यावरणविषयक जाणीव वाढत असल्याचे सांगण्यात आले. भाजी खरेदीवरील खर्चात बचत होत असल्याचे निरीक्षणात नोंदवण्यात आले. हंगामानुसार भाजी लागवड नियोजन करण्याचे ठरले. किचन गार्डनच्या देखभालीसाठी जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. स्वच्छता व सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यावर भर देण्यात आला. किचन गार्डन उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्णय झाला. पोषण आहार योजनेत हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे समितीने मान्य केले. सभेच्या शेवटी किचन गार्डनमधील भाजीपाला वापर अधिक प्रभावी करण्याचा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे व हा ठराव देखील मंजूर आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4, दैनंदिन आहार म्हणजेच मेनू नियोजन व वयोगटानुसार आहाराचे प्रमाण. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. शालेय पोषण आहार समितीच्या बैठकीत दैनंदिन आहार मेनू नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या मेनूनुसारच
आहार देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. इयत्तानिहाय व वयोगटानुसार आहाराचे प्रमाण शासन निर्णयानुसार वापरण्याचे निर्देश देण्यात आले. धान्य, डाळी, भाजीपाला व तेल याचे प्रमाण ठराविक मानकानुसार असल्याची खात्री करण्यात आली. आहारात पौष्टिकता, संतुलन व विविधता राखण्यावर भर देण्यात आला. मुलांचे वय व गरजेनुसार कॅलरी व प्रथिनांचे प्रमाण लक्षात घेण्याचे ठरले. दैनंदिन मेनू फलकावर दर्शवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. मेनूनुसारच स्वयंपाक होतो की नाही याची नियमित तपासणी करण्याचा निर्णय झाला. अन्न शिजवताना स्वच्छता व सुरक्षिततेचे नियम पाळण्यावर भर देण्यात आला. आहार वितरण वेळेवर व शिस्तबद्ध करण्याबाबत चर्चा झाली. उरलेल्या आहाराची योग्य हाताळणी करण्याबाबत मार्गदर्शन देण्यात आले. मेनू व आहार प्रमाणाबाबत नोंदी नियमित ठेवण्याचे ठरले. शासन नियमांचे पालन होत असल्याचे समाधान समितीने व्यक्त केले. पालक व विद्यार्थ्यांना आहार मेनूबाबत माहिती देण्यावर भर देण्यात आला. सभेच्या शेवटी शासन निर्णयानुसार आहार मेनू व प्रमाण काटेकोरपणे राबवण्याचा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य यांच्या अनुक्रमांक, उपस्थित सदस्यांचे नाव आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे फेब्रुवारी 2026 करता शालेय पोषण आहार समितीचे प्रोसिडिंगचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.